बातमी नागपुरातून रवी भवनच्या कॅन्टीनमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे। नागपुरातील मंत्र्यांचे बंगले असलेल्या रवी भवनात गॅस संकट उद्भवलंय। नाश्ता जेवणातील पदार्थ तयार करण्यात त्यामुळे अडचण येते। संपूर्ण राज्यभरात ही अडचण निर्माण झालेली आहे। तर जिथे मंत्र्यांचे बंगले आहेत तिथे रवी भवन या ठिकाणी सुद्धा गॅस तुटवडा निर्माण झालाय। तर आपल्यासोबत तेजस मोहतुरे जोडलेले आहेत। तेजस, संपूर्ण राज्यभर गॅस तुटवडा निर्माण झालेला आहे। रवी भवनला सुद्धा याचा फटका बसलाय। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपूरमध्ये जे आहे ते रवी भवन जे आहे ते व्हीआयपी साठी आहे, ज्या ठिकाणी मंत्र्यांचे बंगले आहेत। या ठिकाणी जर बघितलं असेल तर कॅन्टीन आहे, कॅन्टीनमध्ये जे आहे ते गॅस तुटवडा भासत आहे आणि इलेक्ट्रिक शेगडीचा वापर जे आहे ते कॅन्टीनमध्ये आता वापरला जात आहे। ज्या पद्धतीने बघितलं असेल तर राज्यभरात जे आहे ते गॅस तुटवडा होतात, याचाच फटका सुद्धा आता रवी भवनला बसत आहे। जे व्हीआयपी लोक आहेत ते रवी भवनमध्ये थांबत असतात। विविध राजकीय पक्षातले पदाधिकारी असतील ते रवी भवन येथे असतात। मात्र सकाळी जर बघितलं असेल तर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती, कारण की ज्या पद्धतीनं गॅस सिलेंडरचा जो वापर नेहमीप्रमाणे होत होता तो तिथं दिसला नाही। त्यामुळे त्यांना इलेक्ट्रिक शेगडीचा वापर जे आहे ते करावा लागला। नाश्त्यामध्ये असलेला सांभार वडा असेल, इडली असेल, डोसा असेल, हे जे पदार्थ जे आहे ते नेहमी बनत होते, दैनंदिन बनत होते। मात्र या संकट इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सध्याच्या घडीला करावा लागला असल्यामुळे जे आहे त्यांना पोहा यासोबत उपमाच्या वर जे आहे ते समाधान घ्यावं लागत आणि या संपूर्ण याच्यात जर बघितलं तर अनेक विलंब जे आहे ते कॅन्टीनमध्ये लागत आहेत। त्यामुळे यावर तोडगा कधी निघेल हा सुद्धा एक प्रश्न या निमित्ताने रवी भवनाच्या कॅन्टीन जे कर्मचारी आहेत त्यांच्या पुढे पेज निर्माण झाले, कारण की जे राज्यभरातील जे पदाधिकारी राजकीय पक्षाचे ते त्या ठिकाणी येत असतात, व्हीआयपी पर्सन येत असतात, त्यामुळे त्यांच्या नाश्त्यामध्ये जे आहे ते अडचण निर्माण होत असताना सध्याच्या घडीला दिसत आहे। ठीक आहे तेजस, तुम्ही असेच जोडलेले रहा।